पावडर, इथे घेतलेलं आहे खोबरं किस. मी छान अशी बनवत आहे बीटरूटची अशी बर्फी. हे बघू शकता. त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तूप आणि त्याच्यामध्ये टाकलेले 2 बीट असे मिक्सरमध्ये फिरवून सोबतच टाकलेले आहे आपल्याला याच्यात थोडीशी विलायची पावडर. अजून आपण याच्यात थोडीशी विलायची पावडर ही टाकणार आहोत आणि सोबत टाकायची आपल्याला ही अर्धी वाटी साखर. साखर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. ही बर्फी खूप हेल्दी आहे. छान अशी मस्त आणि छान असं साखर आपल्याला पूर्णचं पाणी निघेपर्यंत आपल्याला हे दूध साखरेमध्ये परतायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली साखर छान अशी विरघळली आहे. सोबत टाकायचं आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट. याला छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला छान असं परतून घ्यायचं आहे. या वगैरेच्या किसमध्ये आपण ऑलरेडी साखर टाकलेली आहे. आता सोबतच टाकायचं आहे आपल्याला हे दूध पावडर. अर्ध टाकायचं आहे, नंतर अर्ध टाकायचं आहे. कारण की काय होतं मग खोबऱ्याच्या किसामध्ये हे पावडर टाकल्यामुळे त्याचं पाणी छान असं सोकून जातं. त्याला छान असं मिक्स करून परतायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं छान असं बीटरूटचं हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे रेडी आहे. आपण काय असलं करू पण सोबत टाकायचं आहे काजू बदाम छान असं. याला आता मिक्सरमध्ये आपल्याला हे बाउलमध्ये काढायचं आहे. तुम्ही बघू शकता मी बाउलमध्ये छान अशी आपली हे बर्फीचं बॅटर घेतलेलं आहे. आता आपण करू याची बर्फी. तुम्ही बघू शकता आपली बर्फी किती सुंदर अशी झालेली